महाराष्ट्रातील भक्तिमय आषाढी वारीला अपघाताचा गालबोट लागलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। ज्या वारकऱ्यांनी हातात टाळ, मुखी विठ्ठलाचं नाव आणि मनात दर्शनाची आस घेऊन प्रवास सुरू केला होता, त्याच भक्तीच्या वाटेवर अचानक मृत्यूचं सावट आलं। एका ट्रकने दिंडीतील वारकऱ्यांना धडक दिल्याने 3 वारकरी महिलांचा दुर्दैवी अंत झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे। मात्र प्रश्न फक्त या अपघाताचा नाही, तर श्रद्धेने वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आहे। कारण ज्या रस्त्यावर काही क्षणांपूर्वी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष घुमत होता, त्याच रस्त्यावर आता दुःख आणि आक्रोश पाहायला मिळतोय। तर नेमका कसा घडला हा भीषण अपघात? या दुर्घटनेमागचं कारण काय आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार? तर चला जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली। ज्यावेळी या रस्त्यावरून आषाढी वारीची दिंडी जात होती, त्यावेळी रस्त्यावर चालत असलेल्या काही वारकऱ्यांना एका ट्रकने भीषण धडक दिली। या अपघातात तब्बल 3 वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचप्रमाणे इतर अनेक वारकरी जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक 63 वर्षीय ड्रायव्हर एकनाथ डक हे चालवत होते। अचानक पद्धतीने या रस्त्यावर त्यांच्याकडून ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याने तो जाऊन रस्त्यावर चालत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना धडकला। अगदी काही क्षणातच या दुर्दैवी घटनेमुळे हा भक्तीचा मार्ग वारकऱ्यांच्या आक्रोशाने भरून गेला। तसं तर दरवर्षी हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात। हातात भगवा झेंडा, विठ्ठलाचे नाव अशा पद्धतीने संपूर्ण भक्तिमय वातावरण तयार होते। पण आता या दुर्दैवी घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वारीच्या मार्गावर लाखो लोक एकत्र येतात। अशा वेळी वाहतूक व्यवस्था, वाहनांची तपासणी, चालकांची काळजी आणि सुरक्षेच्या उपाययोजना किती प्रभावी आहेत, हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची तपासणी केली, त्याचप्रमाणे विचारपूस केली। त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत सर्व जखमींवर सर्वोत्तम पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित ट्रक ड्रायव्हरने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या, त्यामुळे या ड्रायव्हरला चक्कर आले आणि ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले। त्यानंतर ही ट्रक थेट वारकऱ्यांच्या अंगावर जाऊन धडकली। अपघातानंतर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, चौकशी देखील होईल। पण भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय कधी होणार, हा प्रश्न कायम राहतो। मित्रांनो, वारकरी संप्रदायाची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे। या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित वातावरण मिळणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची महत्त्वपूर्ण गरज आहे। विठ्ठलाच्या नामस्मरणात निघालेल्या वारकऱ्यांना पुन्हा अशा वेदनेचा सामना करावा लागू नये हीच अपेक्षा। कारण या दुर्घटनेत फक्त काही लोक जखमी झाले नाहीत, तर काही कुटुंबांचे आधार हरवले आहेत। ज्यांच्या घरातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते, तिथे आता अश्रूंची वारी सुरू झाली आहे। तर मित्रांनो, आषाढी वारीतील दिंडी दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी अपघातावर तुम्हाला काय वाटतं? असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।